तुम्ही जर खरे स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। एका राजवाड्यात एक सुंदर वाटिका होती। तिथे द्राक्षाची वेल होती। दररोज एक चिमणी यायची आणि द्राक्षे खायची। काही कच्ची द्राक्षे, आंबट द्राक्षे खाली पाडून टाकायची। माळीने तिला खूप पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती चिमणी कधी हाताला घावलीच नाही। शेवटी माळीने ती गोष्ट राजाला सांगितली। राजा भानुप्रताप सोबत त्या वाटिकेमध्ये लपून बसला। जशी ती चिमणी आली, राजाने चपळाईने तिला पकडून घेतलं आणि तिला मारायला निघाला। चिमणी म्हणाली, राजा राजा, मला मारू नको, मी तुला 4 गोष्टी खूप ज्ञानाच्या सांगते। तर राजा बोलला, ठीक आहे सांग। तर चिमणी बोलली, हातात आलेला शत्रू कधीही सोडू नको, अशक्य गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नको, गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप करू नको। राजाने सांगितलं की आता 4थी गोष्ट लवकर सांग। तर चिमणी म्हणाली, माझा श्वास कोंडतोय, मला थोडं सैल सोड। राजाने हात थोडं सैल सोडलं आणि चिमणी उडून गेली। झाडावर बसून म्हणाली, माझ्या पोटात 2 हिरे होते। राजा पश्चातापामध्ये बुडाला। चिमणी म्हणाली, राजन, तुम्ही 3 गोष्टी ऐकल्या पण एकही गोष्टीचं अंमल केलं नाही। पहिलं, मला सोडलं, शत्रू सोडू नका हे पाळलंच नाही, अशक्य गोष्ट मान्य केली आणि मग पश्चाताप केला। ज्ञान ऐकणं महत्वाचं नाही, ते आचरणात आणणं सुद्धा खूप महत्वाचं आहे। हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला लागला असेल तर आजच कमेंट बॉक्स मध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि आपल्या गरुड जेब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।